हमारे साथ तुम्हारे आओ मिलकर देश जिसने बुनियाद बनाई उन्नति की राह दिखाई, जिसने बुनियाद बनाई उन्नति की राह दिखाई, देश में हर धर्म की एकता की सोच बढ़ाई, फिर तिरंगा कांग्रेस का देशात गडबड आहे, नांदेड जिल्ह्यात गडबड नाही, देशात गडबड आहे। यावेळेस 400 पार नाही, बीजेपी तडीपार, बीजेपी तडीपार आहे, बीजेपी येणार नाही। आपल्याला फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये गडबड आहे। ईव्हीएम मशीनची गडबड आता संपली घ्यायची, आता लोकांमध्ये दिशाभूल करणार आहे। त्याच्यासाठी जनजागृती करणं महत्वाचं आहे। म्हणजे या दिशेवर आपल्याला बटन मारून आदरणीय वसंतराव साहेबांना या ठिकाणी निवडून देण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो। लोकसभेमध्ये एकच मुद्दा मांडतो। अटल लोकसभेमध्ये जेव्हा बीजेपीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब होते, त्यांनी एक भाषण सुद्धा त्या ठिकाणी भाषण मी ऐकलं त्यांचं। त्यांनी म्हणत होते देशामध्ये जर लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे, इथला काँग्रेस पक्ष सक्षम असला पाहिजे। बाबासाहेबांना संविधानामध्ये जेवढं सत्तेला अधिकार दिले तेवढंच आपला मत मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाला सुद्धा दिले, पण ह्याला 400 की पार कशाला पाहिजे? गडबड आहे, गडबड आहे। देशामध्ये गुलामी आणायचं आहे, देशामध्ये वर्ण व्यवस्था आणायचा, सुधारणा सुधारी करावं, मागाला मागे करावं, माराला मागे करावं, कोळ्याला कोळी करावं, ही सगळी व्यवस्था वर्ण व्यवस्था आणायची आहे। या देशासाठी मुस्लिम समाजाच्या लोकांना आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वतंत्रासाठी रक्ताच्या लढ्या व्हायल्या, पण देशातल्या मुस्लिम समाजाला सुद्धा या देशावर इतर समाजात तेवढाच अधिकार आहे, पण मुस्लिम समाजाच्या विरुद्ध कायदे करून त्यांना भयभीत करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। म्हणून छत्रपतीचा विचार घेऊन जसं मंदिरमध्ये किल्ल्यामध्ये मारले त्याप्रमाणे आपण बंधुभाव निर्माण करायचं काम करण्यासाठी एकत्र येऊ आणि आलेल्या सर्व सरकारमधील लोकांना विनंती करतो, आपण या ठिकाणी पंजाब मतदान करून आपण चव्हाण साहेबांना जास्तीत जास्त आपल्या सरकारकडून मतदान देऊ असं मी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो, थांबतो। जय शिवाजी, जय महाराष्ट्र। जिसने बुनियाद बनाई उन्नति की राह दिखाई, जिसने बुनियाद बनाई उन्नति की राह दिखाई, देश में हर धर्म की एकता की सोच बढ़ाई, फिर तिरंगा